मित्रांनो फायनली मी मंदिरात आलो आहे. मित्रांनो, आज शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आज मी फिरून यायचं ठरवलं आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे मी बाईकऐवजी कारमधून जाणार आहे. ईश्वरपूरपासून कोल्हापूर लांब असल्यामुळे पहिल्यांदा मी गाडीची टाकी फुल करून घेतली. मित्रांनो, पेट्रोल टाकल्यानंतर मी कोल्हापूर हायवेने कोल्हापूरच्या दिशेने 80-90च्या स्पीडने गेलो. कोल्हापूरला जात असतानाच ईश्वरपूर ते कोल्हापूरच्या मध्ये असलेला टोल नाका किनी टोल नाक्याजवळ आम्ही थांबलो. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. 1 तासामध्ये आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. तुम्ही बघू शकता महाराजांची मूर्ती. पोहोचल्यानंतर आम्ही गाडी प्रथमतः पार्किंगमध्ये लावली, कारण गाडी सेफ्टी महत्त्वाची आहे. त्यानंतर आम्ही चालत मंदिराच्या दिशेने गेलो. मित्रांनो, भवानी मंडपात प्रवेश करतानाच तुम्ही बघू शकता हे मराठीतले घड्याळ आजकाल बघायला फारसे मिळत नाही. मित्रांनो, फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे. मंदिरामध्ये आत जाताच मंदिराचे दर्शन बघून मन प्रसन्न होते. मित्रांनो फायनली मी अंबाबाई मंदिरमध्ये आलो आहे. आता मी थोडं वेळ दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मित्रांनो, मंदिरात जाताना खूप मोठी रांग होती. मग आम्ही ठरवलं की मुखदर्शन घ्यायचं. त्यानंतर आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत उभारलो आणि दर्शन घेतलं. मित्रांनो फायनली मी मंदिरात आलो आहे. अंबाबाईचं दर्शन खूप छान झालं आहे. आता आम्ही घराच्या दिशेने चाललो आहोत. मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.